सोशल मीडियावर हॅशटॅग बॉयकॉट मालदीव हा ट्रेंड सुरू आहे. नेमकं कारण काय पाहूयात. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीप दौऱ्यावरील फोटो सोशल माध्यमावर शेअर केले होते. यावर मालदीवच्या सरकारमधील झाहिद रमीज आणि मरियम शिवा यांनी मोदींवर वादग्रस्त टीका केली होती. झाहिद रमीज यांनी ट्विट करत म्हटले की भारतासारखा मोठा देश श्रीलंका आणि इतर लहान देशांच्या पर्यटन शैलीची नक्कल करून पैसे कमवण्याचा प्रयत्न करत आहे. ही खेदाची बाब आहे. यावरच न थांबता त्यांनी आणखीन एक ट्विट करत म्हणाले की लक्षद्वीपचे पर्यटन तुम्हाला वाढवायचे हे मान्य आहे, पण ही भ्रामक कल्पना. मी ज्या प्रकारे सेवा पुरवितो त्या प्रकारची सेवा लक्षद्वीप देऊ शकते का? ते स्वच्छता पाहू शकतात का? हॉटेलच्या खोल्यांमध्ये एक प्रकारचा वास येतो, त्याचे काय करणार? असं ट्विट करत भारताला एक प्रश्न उपस्थित केला. आणि मरियम शिवा यांनी मोदींना विदूषक आणि इस्रायलची कटपुतली म्हटलं. यावर सोशल मीडियाची संतापाची लाट उसळली. भारतीय इंटरनेटवर बॉयकॉट मालदीव हा ट्रेंड सुरू झाला तेव्हा हजारो लोकांनी मालदीवचे हॉटेल आणि फ्लाईट बुकिंग रद्द केले आणि भारतीय पर्यटनाकडे जाण्याचे निवडले. मालदीवला लाखोंचे नुकसान झाले. यातच अनेक बॉलिवूड अभिनेत्यांनी देखील बॉयकॉट मालदीव हा हॅशटॅग वापरून संताप व्यक्त केला. त्यानंतर मालदीव सरकारने ज्या मंत्र्यांनी मोदी व भारताविरोधात टीका केली होती त्यांना निलंबित केले.